Hey guys, this is Rupali. Welcome all of you to the class. Welcome to the RK Pharma. सो आज आपण बघणार आहे तुमची लेटेस्टमध्ये जी वॅकन्सी आहे आलेली जी की आहे DMER. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे की क्वालिफिकेशन्स काय आहे. आय थिंक ग्रुपला जी PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे ती तुम्ही ऑलरेडी बघितलेली असेल. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही D फार्म असो B फार्म असो बोथ कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. D फार्म आणि B फार्म दोन्ही कॅन्डिडेट पण तुम्हाला रजिस्ट्रेशन हवं आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड आहे. असं नाही की तुम्ही जस्ट क्वालिफाईड आहे किंवा तुम्ही लास्ट इयर अपियर्ड आहे तर नाही चालणार. हो ज्यांच्याकडे D फार्म आहे ऑलरेडी आणि हेच कॅन्डिडेट जर का B फार्मला ॲडमिशन असेल यांची आणि हा लास्ट इयर पण असेल किंवा सेकंड इयर पण असेल किंवा फर्स्ट इयर पण असेल यांचा. फर्स्ट इयर नसतो, डिरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं तुम्हाला. सेकंड इयरला असेल आणि यांचं रजिस्ट्रेशन D फार्मवरती झालेलं असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाही आहे. ठीक आहे. एक्सपिरियन्स कुठल्याही बाबतीत इथे रिक्वायर्ड नाही आहे. त्यानंतर या DMER एक्झामिनेशन्सला पेपर पॅटर्न कसा असणार आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जो झालेला आहे तो पेपर पॅटर्न कसा होता. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे. आता लास्ट टाइम जो एक्झामिनेशन्स झाला त्यामध्ये असल्या टाईपचा काहीही गोंधळ नव्हता. याला गोंधळ म्हटल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. बघा हा सेम तुम्ही जर का एम्स दिला असेल ॲज सेम एम्स पेपर पॅटर्न आहे. जो सेक्शनल आहे तो ॲज सेम एम्स सारखाच आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5 सेक्शन प्रोव्हाइड केल्या गेलेले होते. ज्यामध्ये ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D आणि ग्रुप E असल्या 5 टाईपचे प्रकार तुमचं एम्समध्ये पण तुम्हाला दिसला गेले. ठीक आहे. यामध्ये फरक इतका होता की यामध्ये तुम्हाला मराठी लँग्वेज एम्समध्ये विचारला गेलेली नाही. इंग्लिश नव्हतं तरीही तुम्हाला तिथे सिनॉनिम अँटोनिम्स विचारला गेलेले होते. तिथे आय थिंक 75:25 असा रेशिओ होता. जो टेक्निकल 75 आणि नॉन टेक्निकल तुमचा 25 हा एम्सचा पेपर पॅटर्न होता. पण यामध्ये सेक्शनल होता तो म्हणजे ग्रुप A, B, C, D आणि E. याआधी तुम्ही हा प्रकार फेस केलेला आहे. ठीक आहे. आणि सेम याला पण 18 मिनिट. ग्रुप A ला 18 मिनिट्स होतं, ग्रुप B ला 18 मिनिट्स होते, C ला 18 होते, D ला पण 18 होते आणि E ला सुद्धा 18 मिनिट्स होते. गॉट इट. असं तुमचं एकूण 90 मिनिट्सची तुमची एक्झामिनेशन्स तुम्ही दिलेली आहे. ठीक आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही टोटल 100 क्वेश्चन्स ऑलरेडी अटेम्प्ट केलेले आहे. सो यामध्ये आय थिंक तुमच्यासाठी हा नवीन नाही आहे ज्याने एम्स वगैरे दिलेली आहे. आता यांनी बायफर्गेटसुद्धा केलेलं आहे की यामध्ये कसल्या टाईपमध्ये कुठल्या सेक्शनला किती क्वेश्चन विचारणार ते. ठीक आहे. जसं की मराठीमध्ये एकूण 15 क्वेश्चन ते विचारणार आहे. किती? 15 क्वेश्चन. इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर एक सेकंड, इथे 15 क्वेश्चन विचारणार आहे. इंग्लिशमध्ये 15 विचारणार आहे. GK/GS मध्ये 15 क्वेश्चन विचारणार आहे आणि 40 क्वेश्चन जे आहे तो तुमचं टेक्निकल नॉलेजवरती तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. यामध्ये पुन्हा ग्रुप वाईज जे सेक्शन्स आहेत तुमचे ग्रुप A, B, C, D, E यामध्ये बघा यामध्ये पण तुम्हाला भिण्यासारखं असं काही कारण नाही आहे आणि यामध्ये असं फोकस करण्यासारखं काही कारण नाही आहे. ठीक आहे. बट तुम्हाला एक आयडिया मिळायला पाहिजे की पेपर कसा असणार आहे. तर तुमचा जो सेक्शन A असेल सेम आहेत. फर्स्ट सेक्शनला तुमचं 3 क्वेश्चन मराठी असेल, 3 इंग्लिश क्वेश्चन असतील आणि जनरल नॉलेज आणि जनरल ॲबिलिटी, लॉजिकल ॲबिलिटी यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन मिळतील. यामध्ये तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी आतापर्यंत जे तुम्ही क्वेश्चन्स देत आहेत. ठीक आहे. खूप सगळे तुमच्याकडे PDFs आहेत. मी ऑलरेडी ग्रुपमध्ये दिलेले आहे आणि ग्रुप लिंक ही टेलिग्राम चॅनल ग्रुप लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा मी पिन करून देईल आणि जो कोणी नवीन असेल ग्रुपला जॉईन करायचं आहे. त्यानंतर ईच सेक्शनमध्ये 8 क्वेश्चन असतील.
नंबर ऑफ क्वेश्चन्स 8 असतील जे टेक्निकलचे असतील प्रत्येक ग्रुपला. ए ग्रुपला 8 असतील, बीला 8 असतील, सीला, डीला आणि ईला प्रत्येक ग्रुपमध्ये 8 क्वेश्चन टेक्निकल असेल. त्यानंतर लॉजिकल, ॲबिलिटी आणि जनरल नॉलेज यामध्ये 6 क्वेश्चन्स असतील प्रत्येक सेक्शनला. आणि हा प्रत्येक सेक्शन जो आहे तो 18 मिनिट नंतर क्लोज होईल. 18 मिनिट नंतर क्लोज होईल. ठीक आहे. हा 18 मिनिट संपल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला काहीही चेंज करता येणार नाही. हा 18 मिनिट संपला, नेक्स्ट सेक्शन तुमचा सेक्शन बी स्टार्ट होईल. ठीक आहे. सेक्शन बी स्टार्ट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला हा सेक्शन बी अटेम्प्ट करावा लागेल. सेक्शन बीमध्ये तुम्हाला दिसतील 3 क्वेश्चन मराठी, 3 क्वेश्चन्स इंग्लिश, 6 क्वेश्चन जनरल ॲबिलिटी, त्यानंतर 8 क्वेश्चन टेक्निकल नॉलेज. पुन्हा हा 18 मिनिट झाले की हा सेक्शन जो आहे क्लोज होईल आणि नंतर ग्रुप सी, डी आणि ई या प्रकारे तुमचा पेपर घेण्यात येईल. आता लास्ट इयर जर एक्झामिनेशन्स झाली, ठीक आहे, यासाठी टोटल तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावे लागतील 100, जे की 90 मिनिटमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि सफिशियंटली तुम्ही या 90 मिनिट्समध्ये 20 क्वेश्चन सॉल्व करू शकता 18 मिनिट्समध्ये. 5 टाईप्स आहेत, 5 सेक्शन आहे आणि 5 सेक्शन तुम्हाला ईच सेक्शन 18 मिनिटमध्ये कंप्लीट करायचं आहे, जे तुम्ही आरामात करू शकता. ठीक आहे. आता हा झाला आपला पेपर पॅटर्न की कसा असणार आहे. त्यानंतर पेपर पॅटर्न हा कुठल्या बेसवरती असणार आहे. बघा, तुम्ही डी फार्म कॅन्डिडेट पण अप्लाय करू शकत आहे आणि बी फार्म कॅन्डिडेट पण अप्लाय करू शकत आहे. तर हा जो पेपर पॅटर्न असणार आहे याचा मिनिमम दर्जा जो असणार आहे तो असणार आहे डी फार्म. काय असणार आहे? डी फार्म. आता डी फार्मवरती सिलेबस कव्हरअप करायचा म्हटलं तर काय करायचं, आणि पेपर TCS घेणार असल्यास पेपरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं आपल्याला स्टडी करावं लागेल. ठीक आहे. हा सगळा पेपर पॅटर्न इथे आपण आज बघणार आहे. लास्ट इयर म्हणजे 2023मध्ये जी एक्झामिनेशन झालेली आहे, ऑलरेडी आपण टेस्ट कंडक्ट करणार आहोत आणि टेस्टमध्ये मी PYQ इन्क्लूड करणार आहे, जे की माझ्याकडे ऑलरेडी आहेत. 2023मध्ये ज्या पण DMER एक्झामिनेशन झालेल्या आहेत, ज्यामध्ये नॉन फार्मा कुठलाही असो, नॉन फार्माची गोष्ट घेते आहे मी, की नॉन फार्मामध्ये कुठलाही असो, मराठी, इंग्लिश, GKGS आणि रिझनिंग, करंट अफेअर यावर्षीचं इन्क्लूड केलं जाईल. ठीक आहे. हा सर्व पेपर पॅटर्न टेस्टमध्ये इन्क्लूड केला जाईल. त्यानंतर 2023मध्ये जो पेपर पॅटर्न आलेला आहे त्यामध्ये काय काय विचारलं गेलं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 15 होते आय थिंक त्यावेळेस पण. एकूण 15 क्वेश्चन होते आणि यामध्ये त्यांनी काय काय विचारलं, जसं की तुमचा मराठी आहे, यामध्ये शब्दांच्या जाती यावरती क्वेश्चन आलेले होते टोटल 4 क्वेश्चन. त्यानंतर लिंगावरती क्वेश्चन विचारला गेला आहे 1. नंतर समानार्थी शब्द 1 क्वेश्चन, विरुद्धार्थी शब्द 1 क्वेश्चन, वचन यावरती 1 क्वेश्चन, त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार यावरती 2 क्वेश्चन, समासवरती 2 क्वेश्चन आणि उतारा ज्याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वगैरे म्हणतो त्यावर 3 क्वेश्चन, असे एकूण 15 क्वेश्चन मराठीमध्ये विचारला गेला आहे. पेपर पॅटर्न काय होता कळलं? उतारा होता, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्यानंतर समास, वाक्यप्रचार आणि म्हणी, वचन, सिनॉनिम, अँटोनिम्स, लिंग आणि शब्दाच्या जाती. हा झाला तुमचा मराठी पेपर पॅटर्न. त्यानंतर इंग्लिशमध्ये विचारला गेला आहे पॅसेज, स्टोरी बेस होता आहे, त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 3 होते. नंतर पार्ट ऑफ स्पीच 4 क्वेश्चन, नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट 2 क्वेश्चन, त्यानंतर एरर डिटेक्शन 2 क्वेश्चन, इनकरेक्ट स्पेलिंग 1 क्वेश्चन आणि व्हॉइसवरती 1 क्वेश्चन, त्यानंतर नरेशनवरती 1 क्वेश्चन आणि टेन्सवरती 1 क्वेश्चन, असं एकूण 15 क्वेश्चन त्यावेळेस विचारले गेले. त्यानंतर तुमचं GKGS वरती काय क्वेश्चन विचारले गेले ते होते. इतिहासवरती, हिस्ट्रीवरती तुम्हाला 2 क्वेश्चन दिसले, त्यानंतर जिओग्राफीवरती 3, त्यानंतर करंट अफेअर 4 क्वेश्चन, सायन्सवरती 2 क्वेश्चन आणि स्टॅटिक GK वरती 4 क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर तुम्हाला TCS विचारला म्हटलं
टी सी एस विचारणार म्हटलं तर तुम्हाला नियर अबाउट 1 इयर्समध्ये जे इम्पॉर्टंट अपडेट होते, जसं की स्पोर्ट्स आहे, कल्चर आहे, न्यू अपॉइंटमेंट आहे, कुठल्या न्यू इलेक्टेड बॉडीज आहे, हे सर्व तुम्हाला यामध्ये 1 इयर करंट अफेअर टोटली कव्हरअप करायचं आहे. एक्झामिनेशन कधी होणार याचा जर विचार केला तर ऑगस्टमध्ये एक्झामिनेशन होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. कारण लास्ट टाईम तुम्ही लास्ट मंथ आय थिंक मे जूनमध्येच तुम्ही कुठला NMC ना नवी मुंबईमध्ये अप्लाय केलेला आणि त्याची एक्झामिनेशन पुढल्या महिन्यात तुमची आहे. ठीक आहे. यानंतर तुमची एक्झामिनेशन होणार आहे कल्याण डोंबिवली. त्यानंतर तुमची एक्झामिनेशन होणार आहे DMER. ठीक आहे. ही एक्झामिनेशन बॅक टू बॅक आहेत तुमच्या आणि या एक्झामिनेशन डिसेंबर 2025 बिफोर होतील. कारण TCS करार संपणार आहे, त्यामुळे हा सर्व एक्झामिनेशन डिसेंबरच्या आधी होणार म्हणजे होणार. ठीक आहे. त्यानंतर एक रिझनिंग बघून घेऊ की रिझनिंगमध्ये तुम्हाला काय विचारलं गेलं. पदावली 2 क्वेश्चन, रेल्वेवरती 1 क्वेश्चन, नफा तोटा मॅथ्स क्वेश्चन्स आहे. नफा तोटा 1 क्वेश्चन, शेकडेवारी 1 क्वेश्चन, बोट आणि प्रवाह 1 क्वेश्चन, शब्दकोशानुसार योग्य मांडणी 1 क्वेश्चन, अक्षरमाला 2 क्वेश्चन. त्यानंतर संख्यामाला 2 क्वेश्चन, घड्याळ 1 क्वेश्चन आणि नातेसंबंध ब्लड रिलेशन 1 क्वेश्चन. असे एकूण 15 क्वेश्चन तुमचं रिझनिंग आणि मॅथ्स तुम्हाला विचारलं गेलेलं होतं. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला आणि आता आहे तुमचं टेक्निकल सिलेबस. यामध्ये बघा, हा अकॉर्डिंग टू TCS जो सिलेबस आहे हा आपला फार्मासिस्ट करता. यामध्ये तुम्हाला इंग्लिशसाठी ग्रामर टोटली करायचं आहे, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग डिटेक्शन्स